सर माझा फोन चोरीला गेला. केव्हा? सर मी आताच बसमधून उतरली, घरी कॉल लावायला फोन बघत होती पण फोनच नव्हता. बर, घाबरू नको. तुझ्या मोबाईलचे डिटेल्स आपल्याला लगेच मिळतील. घरी बॉक्स आहे त्या मोबाईलचं? हो सर आहे. बरं, बॉक्स असेल तर त्यामध्ये IMEI नंबर असतो त्या बॉक्सवरतीच, आणि बिलामध्ये पण असतो, आणि तुझा मोबाईल नंबर असेल, बरोबर ना? मोबाईल नंबर आणि तुझं काही डिटेल्स लागणार आहे. आपण ते एक फॉर्म फिल करायचा आपल्याला, आणि तुझा मोबाईल कोणाच्या हातात जरी पडला असेल आणि त्याने त्या मोबाईलचं सिम कार्ड जरी काढून टाकलं आणि स्वतःचं सिम कार्ड टाकलं असेल, तर लगेच या दिदीला एक मेसेज येईल की हा मोबाईल कोणाकडे आहे. तर चला तर मग ही प्रोसेस कशी असते आपण ती समजून बघूया. गुगलला सर्च करायचं आपल्या मोबाईलला CEIR पोर्टल. हे पोर्टल गव्हर्नमेंटचं आहे मित्रांनो. आता आपल्याला मोबाईल आपला लॉस झाला आहे, तर लॉस मोबाईलवरती क्लिक करायचं. हे गव्हर्नमेंट पोर्टल तुम्हाला दिसत असेल समोर. आता आपल्याला ह्या ठिकाणी आपला पूर्ण आपली इन्फॉर्मेशन डिटेल्स या ठिकाणी फिल करायची. म्हणजे मोबाईल नंबर असेल, आपला मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं फिल करायचंच आहे. EMI नंबर फिल करा. त्यानंतर तुमचा ब्रँड तुमचा सिलेक्ट करायचा आहे, कोणता होता. त्याचं बिल असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं चॉईस करून. फोटो काढून ते अपलोड करून द्यायचं. जिथून तुमचा मोबाईल हरवला तिथे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या जागा, कोणत्या वेळेस, किती वाजता, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्याची कोणती येते, पोलीस स्टेशन कोणतं होतं ते जवळपासच्या परिसरात ते मेन्शन करा. पोलीस रिपोर्ट केला असेल तिथं कंप्लेंट केली तर पोलीस नंबर टाका. आणि त्यानंतर तुम्ही ऑनर आहात ना त्या मोबाईलचे, तुमच्या डिटेल्स या ठिकाणी फिल करायचं. तुमचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला फिल करायचा आहे. तुमची काही ओळखपत्र असेल त्या ठिकाणी टाका, म्हणजे आयडेंटिटी प्रूफ येईल त्या ठिकाणी. आणि तुमचा कुठला मोबाईल नंबर वगैरे असेल दुसरा अजून त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी मेन्शन करा तुम्हाला. या ठिकाणी ईमेल ID वगैरे असेल ते पण मेन्शन करा. इथे कॅप्चा फिल करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ज्याने जो मोबाईल चोरला असेल तर तुमच्या ह्या नंबरवर जो OTP आला ना आता, त्या OTPवर तुम्हाला तो मेसेज येत असतो. समोरचा व्यक्तीनं ज्याने मोबाईल चोरला असेल तो ज्या टायमाला त्या ठिकाणी सिम कार्ड इन्सर्ट करतो त्याच टायमाला तुम्हाला इकडे मेसेज मिळतो की हे व्यक्तीने त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड इन्सर्ट केलं आहे. जमेल का तुला हे? हो सर, आता तर मोबाईल चोरांची खेरच नाही. नक्कीच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, इतरांना पण शेअर करा. ज्याला खरंच गरज आहे हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा, आणि आमच्या ह्या पेजला फॉलो करा.